नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. जर आपण बघितलं स्पर्धा परीक्षेविषयी जी जागरूकता आहे, एक अवेअरनेस कॅम्पेन जे म्हणतो आपण मास्टर ज्युनियर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक सिरीज आपण रन करतोय, ज्या माध्यमातून आपण शालेय स्पर्धा परीक्षांविषयी एक अवेअरनेस कॅम्पेन या माध्यमातून रन केलं जात आहे. नवनवीन ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांबद्दलची डिटेल माहिती या ठिकाणी आपण मिळवतोय. त्या माध्यमातून कोणत्या परीक्षा असतात, म्हणजे शालेय जीवनापासूनच जर आपल्याला स्पर्धा परीक्षांची जर सवय लागली, तर आगामी काळामध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि त्यांची पात्रता कशी असते, कशा पद्धतीने आपण त्याला डील केलं पाहिजे, याची सवय आपल्याला होते आणि म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हे आवश्यक असतं. मग आत्तापासून शालेय जीवनापासूनच जर आपण सुरुवात केली, तर याचे फायदे नक्कीच मित्रांनो जास्त होतात. पालकांना सुद्धा विशेष करून सांगेल, की आपला पाल्य जर आपल्याला स्पर्धेसाठी तयार करायचं आहे, उद्याच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी तयार करायचं आहे, तर अशा केसमध्ये आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम बनतं ते म्हणजेच या परीक्षांची एक ज्याला म्हणतो आपण एक साधारण आयडिया यावी विद्यार्थ्यांना, यासाठी आपण त्यांना परीक्षेसाठी बसवलं पाहिजे. तर अशीच एक परीक्षा आजची आहे मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये, शिष्यवृत्ती परीक्षा. जी आपल्याला माहिती असेल 5वी किंवा 8वी साठी असायची. आता ती ह्या वर्षीपासून 4थी आणि 7वी साठी ह्या 2 वर्गांसाठी असणार आहे. मग यांच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे? नेमकं कोण याला पात्र होतो? चांगली तयारी करायची असेल तर काय करायला पाहिजे? टिप्स काय-काय असणार आहे? आणि सोबतच जर मी म्हटलं समजा शासनाकडून याचे फायदे नेमके आपल्याला काय-काय मिळतात? या गोष्टी मित्रांनो आता यामध्ये समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा नेमकं काय आहे? पात्रता काय आहे ते समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा शालेय पाठ्यक्रमावर आधारित एक प्रतिष्ठित परीक्षा, नामांकित परीक्षा आहे. बऱ्यापैकी ह्याच परीक्षेच्या बेसवरती आपल्याला माहिती असेल सगळ्या बाकीच्या परीक्षा ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. मग ही मदर टेस्ट एक्झाम असं आपण म्हणू शकतो. अभ्यासक्रम ओळखीचा असतो. नवीन काही शिकण्याची गरज नाही. शाळेतलंच गणित असेल, फक्त बुद्धिमत्ता वेगळ्या टाईपमध्ये मराठी आणि इंग्रजी याच विषयांवर आधारित परीक्षा असते. बुद्धिमत्ता चाचणी थोडीशी वेगळी, बाकीचं सेम. ज्ञानाचा कस घोकंपट्टी नाही चालत. इथं तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता आणि आकलन क्षमता तुमची किती आहे ती टेस्ट केली जाते. पूर्व तयारीची संधी. मग आता ही 4थी आणि 7वी परीक्षा होणार आहे. म्हणून आपण 3री आणि 6वीच्या वर्गात असताना जर चांगल्या पद्धतीने तयारीला लागलो, तर नक्कीच पुढच्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल. प्रत्यक्ष परीक्षा कधी असते? इयत्ता 4थी आणि 7वी प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तर. पूर्वी जो आहे तो काय असायचा? इयत्ता 5वी आणि 8वी. मग या केसमध्ये आपण जर म्हटलं समजा सध्या हे दोन्ही वर्गांसाठी असेल, नंतर मात्र ही फक्त आणि फक्त 4थी आणि 7वी साठी होईल. यानंतर प्रत्यक्ष परीक्षा या वर्षांमध्ये देता येते, पण तयारी मात्र ही 3री आणि 6वी पासून केलेली कधी पण चांगली, म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये येण्याचे चान्सेस बनतात. ठीक आहे? पुढे भाषेचे बंधनीय तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे जो काही मूळ पेपर आहे त्या पेपरचा आपण जर बघितला त्याचा ट्रान्सलेट करून सगळ्या भाषांमध्ये लाईक इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, उर्दू, कन्नड या सगळ्या भाषांमध्ये ते ट्रान्सफर केलं जातं. मग ह्यामध्ये जर मी म्हटलं समजा सर्व सरकारमान्य शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पेपर सर्वांसाठी समान असतो. फक्त भाषेमध्ये तो अनुवादित केलेला असतो. जी भाषा निवडणार त्या भाषेमध्ये तो अनुवादित केलेला असतो. सेमी इंग्लिश साठी विशेष नोंद. सेमी इंग्लिश मीडियमचे जे आहेत त्यांच्यासाठी प्रथम भाषा मराठी म्हणून माध्यमाप्रमाणेच असते आणि गणित बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल. कोर इंग्लिश मीडियम मध्ये जर असेल तर फर्स्ट लँग्वेज ही इंग्लिश कन्सिडर केली जाते, थर्ड लँग्वेज मराठी कन्सिडर केली जाते. ठीक आहे, असा थोडासा बदल याच्यामध्ये आहे. मग आता सर ही जी परीक्षा याची तयारी जर आम्हाला करायची असेल तर काय केलं पाहिजे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, विशेष म्हणजे मास्टर ज्युनियर काय घेऊन आलेलं आहे तुमच्यासाठी. 4थी शिष्यवृत्ती परीक्षा जी असते, 4थीची जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे, त्यासाठी आपला एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असा एक कोर्स असणार आहे, ज्या माध्यमातून दररोज 2 तास लाईव्ह लेक्चर चालणार. अशा वेळामध्ये बघा विद्यार्थी पालकांना जर विशेष करून सांगायचं झालं तर मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि मोबाईलमुळे जे आहे तर सगळे पॅरेंट्स सध्या त्रस्त आहेत. अशा केसमध्ये त्या मोबाईलमध्येच ह्याला काढून टाकणं जर शक्य नाही तर अशा केसमध्ये त्याला रिप्लेस करा. चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी बघितल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला हा कोर्स जो आहे, या कोर्सच्या माध्यमातून 2 तास मुलगा ज्यावेळेस मोबाईल समोर असतो, अभ्यास करतोय, त्याला ती हळूहळू सवय लागते, बिल्ड होते. तेच लेक्चर सर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण असतील, कधी पण त्याला बघता येतील. सोबत पीडीएफ नोट्स असणार आणि होमवर्क चेकलिस्ट असणार. त्याला होमवर्क दिला जाणार, तो झालाय नाही झालाय हे तुम्ही चेक करू शकता. साप्ताहिक चाचणी आठवड्याभरात जे शिकवल्या गेले त्या शिकवल्या गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर आधारित एक टेस्ट असणार.
पूर्ण अभ्यासक्रम असणार आणि सराव पेपर्स आणि मॉक टेस्ट. आणि प्रत्येक बॅच ही स्पेशल मराठी मीडियमसाठी पण आणि इंग्लिश मीडियमसाठी पण अशी वेगवेगळ्या 2 बॅचेस तुम्हाला आपल्या ॲपवरती भेटतील. ॲप कोणता आहे? मास्टर ज्युनियर नावाचं ॲप आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे. सिमिलर फीचर असणारी अशी 7th शिष्यवृत्ती, 7वी शिष्यवृत्तीची सुद्धा बॅच आहे. त्याची फीस साधारण 3,000 फीस आहे आणि सध्या पहिल्या विद्यार्थ्यांसाठी, पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी ₹500 सूट असणार आहे. कुपन कोड फर्स्ट 500 आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. सगळ्या बॅचेससाठी सेम ह्याच पद्धतीने आहे. तुम्हाला वाटतं नवोदयची तयारी करायची आहे, सैनिकी स्कूलची तयारी करायची आहे, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या बॅचेस आहे. तुम्ही ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसतील. मग सर हे एवढंच भेटणार का? तर या चौथीच्या स्कॉलरशिपच्या एक्झामच्या प्रिपरेशन सोबत तुम्हाला चौथीमध्ये अजून घडणाऱ्या असणाऱ्या ज्या काही एक्झाम्स आहेत, जसं की मी म्हटलं समजा चौथीमध्ये मंथनची जी काही वेगळी परीक्षा होते, याच्यासाठी तुम्हाला वेगळी बॅच घ्यायची गरज नाही. ह्या बॅच सोबत तुम्हाला मंथनची पण बॅच तयारी करून घेण्यात येईल. याच्यासोबत पण सेम तसंच मंथनची तयारी सुद्धा करून घेण्यात येईल. अजून ज्या कोणत्या एक्झाम बनताय ह्यासोबत त्या एका वर्षासाठी तुम्ही एकच बॅच लावा. त्याच्यात सगळ्या स्पर्धा परीक्षा तुमच्या कव्हर होऊन जातील. ह्या पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. आता मग जर मी म्हटलं स्कॉलरशिपच्या बाबतीत विशेष करून जर म्हटलं तर 1ली ते 4थी एकत्रित शालेय पाठ्यक्रम असतो. 1ली, 2री, 3री आणि 4थी अशा 4ही वर्गाच्या डिटेल्स ज्या असतात त्या याच्यामध्ये येतात. सोबत मी म्हटलं 1ली ते 7वी, 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्याच्यामध्ये असतात. मग आता याच्यामध्ये काय काय येतं? परीक्षेचे स्वरूप काय असतात? 2 मुख्य पेपर असतात. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी पण. प्रथम भाषा 25 प्रश्न 50 गुणांसाठी. प्रथम भाषा म्हणजे जर मी म्हटलं मराठी मीडियम असेल तर अशा केसमध्ये मराठी ही भाषा प्रथम भाषा, सेमी इंग्लिश असेल तरी पण मराठी ही पहिली प्रथम भाषा. गणित जर मी म्हटलं समजा गणित ज्याला म्हणतो आपण ते इंग्लिश मीडियमसाठी प्रथम भाषा म्हटलं तर ती येणार इंग्लिश आणि सोबत असणार गणित. जर मी म्हटलं प्रथम भाषा 25 प्रश्न 50 गुण, गणितासाठी 50 प्रश्न 100 गुण, असे टोटल 75 प्रश्न आणि 150 गुण असणार आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 1.5 तासांचा वेळ मिळतो म्हणजे 90 मिनिटांचा वेळ मिळतो. त्यानंतर मी जर म्हटलं समजा पेपर 2 मध्ये थर्ड लँग्वेज मग ती एकतर मराठी असेल किंवा इंग्लिश असेल आणि बुद्धिमत्ता चाचणी. जर मी म्हटलं समजा मराठी मीडियम किंवा सेमीसाठी इंग्लिश ही राहते, त्या केसमध्ये 25 प्रश्न आणि 50 मार्कांसाठी विचारले जातात. बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न असतील, 100 मार्कांसाठी असतील. एकूण 75 प्रश्न आणि 150 गुण या ठिकाणी असतील. हे 150 प्लस हे 150 असे सगळे मिळून 300 मार्क्स असतील. त्या 300 मार्कांच्या बेसवरती 300 पैकी तुम्हाला किती मार्क पडतायत त्याच्या बेसवरती तुम्हाला काय डिसाईड केलं जाईल? मेरिट जे आहे ते डिसाईड केलं जाईल. प्रश्नपत्रिकेची रचना आणि काठिण्य पातळी कशा असतात? 30% प्रश्न एकदम इझी लेवलचे, नंतर मीडियम मॉडरेट लेवलचे 40% आणि जवळपास 30% पुन्हा थोडेसे आव्हानात्मक म्हणजे हार्ड लेवलचे क्वेश्चन्स असतात. सगळेच्या सगळे OMR शीट या टाईपमध्ये म्हणजे तुम्हाला जे काही टिक करायचं आहे, राउंड करायचं आहे, ह्या टाईपमध्ये असतात. डार्क करायचे असतात. समान प्रश्न, वेगवेगळे संच, ABCD असे 4 संच या ठिकाणी असतात. म्हणजे एकाला दुसऱ्याने कॉपी करू शकत नाही. ABCD 4 नंतर पुन्हा मग ABCD ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पेपर भेटेल. ओके का? तुम्हाला काय करायचं आहे? ह्या राउंड ज्या असतील त्या राउंडमध्ये फक्त ब्लॅक डार्क सर्कल जे आहेत ते करायचे आहेत. ठीक आहे. जर मी म्हटलं समजा इयत्ता 8वी साठी किंवा 7वी साठी विशेष नियम एकच बऱ्याचदा असं होतं की हा जो पेपर यामध्ये काही क्वेश्चन असे असतात की एकच सर्कल तुम्हाला गोल नाही करायचे, 2-2 सर्कल सुद्धा गोल करायचे असतात. म्हणजे काय? तिथं वरती डायरेक्शन दिलेले असतात. अशा प्रश्नांची पण आपण प्रॅक्टिस करून घेऊ म्हणजे अजून सवय होईल. या प्रश्नांमध्ये नेमकं काय असतं की ऑल आर करेक्ट म्हणजे A, B, C, D यापैकी ए आणि बी करेक्ट असेल तर ए आणि ए ला पण डार्क करायचंय, बी ला पण डार्क करायचंय. जसं तुम्हाला दिलेले ऑप्शन्स असतील त्यानुसार तुम्हाला निवडायचंय. एकापेक्षा जास्त पर्याय सुद्धा होऊ शकतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता शिष्यवृत्ती जर समजा मी परीक्षा पास झालो, मेरिटमध्ये आलो तर काय भेटणार? चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दर महिन्याला ₹500 असे 10 महिन्यांसाठी आणि 3 वर्ष साधारण मिळतात. म्हणजे तुम्हाला चौथी, 5वी, 5वी, 6वी, 7वी पर्यंत. मग त्याच्यामध्ये जर मी म्हटलं समजा त्याला 3 वर्ष आपल्याला ₹5,000 ₹5,000 दरवर्षी मिळतात. तर ही अमाउंट अमाउंट म्हणून याला बघू नका, हे मानधन म्हणून बघा. एक तुम्ही जे बुद्धिमान आहात त्याच्याबद्दल एक मिळणारं रिवॉर्ड आहे, बक्षीस आहे आणि बक्षिसाला किंमत नसते. किंमत म्हणजे प्राइस म्हणजे मी मनीच्या फॉर्ममध्ये म्हणतो. त्याची किंमत केली जाऊ शकत नाही एवढं ते मौल्यवान असतं आणि म्हणून अशी जी अमाउंट आहे ती या ठिकाणी मिळते.
7वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ₹750 दर महिन्याला असे 10 महिन्यासाठी ₹7,500 या ठिकाणी आपल्याला मिळतात. तर 3 वर्षापर्यंत पुढच्या. ही केवळ आर्थिक मदत नाहीये, तर शासनाकडून बुद्धिमत्तेचा झालेला गौरव आहे. ठीक आहे. तो विद्यानिकेतन प्रवेश एक उज्ज्वल शैक्षणिक वाटचाल. या ठिकाणी जर मी म्हटलं समजा 4थीतून 5वीत जात आहे. मग अशा केसमध्ये तुम्हाला नवीन जसं की जवाहर नवोदय विद्यालय असेल, तिकडे तुम्ही जात असताना तुम्हाला ह्याचा एक फायदा मिळतो. त्यासोबतच एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल असतं. ते फक्त एस-टी कॅटेगरीसाठी जे आहेत, त्या लोकांसाठी असतं. पण त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिष्यवृत्ती पास असाल, तर तिकडे तुमचा प्राधान्यक्रम जो आहे तो बनतो आणि म्हणून ह्या टाईपमध्ये बऱ्याचशा शाळा ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या, तिकडे तुम्हाला संधी मिळते. आता जर मी म्हटलं समजा ही परीक्षा का महत्वाची आहे? बघा, सुरुवात आजच करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मला सांगा जर मी म्हटलं समजा बुद्धिमत्ता जर आपण चेकच केली नाही, पुढच्या काळामध्ये डायरेक्ट स्पर्धेमध्ये त्या विद्यार्थ्याला टाकलं, तर ऐन वेळेवरती खूप तो हडबडून जाईल, घाबरून जाईल, कळणार नाही. पण शालेय जीवनापासून भलेही तो फेल होऊ द्या, कमी मार्क पडू द्या, काही असू द्या. पण जेव्हा तो परीक्षा देईल एक अनुभव येईल ना, और वैसे भी हम गरीब लोग हैं, या तो जीते या फिर सीखते. आणि म्हणून अशा पद्धतीने काही ना काहीतरी चांगलं होईल. एकतर तो शिकेल किंवा एखादी गोष्टीमध्ये जिंकला तर चांगलीच गोष्ट आहे. सो ह्या पद्धतीने आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये बसवा. जेणेकरून मॅक्झिमम त्याला स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर एक अंदाज त्याचा बनल. तो आकलन क्षमता वाढेल आणि त्याच्या बुद्धिमत्तेवरती पण चांगले संस्कार जे आहेत ते बनतील. आणि म्हणून ह्या पद्धतीने शिष्यवृत्तीची परीक्षा याबद्दल डिटेल आज आपण बघितलं. अजून अशीच पुढची एखादी परीक्षा घेऊन तुमच्या समोर नक्कीच येईल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड डे टू ऑल ऑफ यू अँड थँक यू.